सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। तर आज आपण आलो आहे तक्षशिला बुद्धविहार इथे। तर आपल्यासोबत आहेत अशोक टोंगटे सर, आय राईट? टेंगोटे सर। तर ते आपल्याला ते जे आपले भंते असतात तर त्यांना ते दान देण्याबद्दल आणि ते एक्झॅक्ट वर्ड काय त्यासाठी चारिका भिक्षाचारिका ते नेमकं काय असतं त्याच्याबद्दल नॉलेज आधी मला पण त्याबद्दल एवढं काही माहिती नव्हतं। तर त्याबद्दल एक्झॅक्ट नॉलेज ते आपल्याला सांगतील आणि याबद्दल थोडी पण माहिती ते सांगतील आपल्याला। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म, त्या धम्मावर निब्बानाच्या दिशेने वाटचाल करणारा पूजनीय भिक्खुसंघ, या जागतिक 3 रत्नांची ज्यांनी आपणास ओळख करून दिली ते चौथे रत्न म्हणजेच आपले परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर या चारी रत्नांना श्रद्धापूर्वक मी त्रिवार अभिवादन करतो। या ठिकाणी स्वप्नील दादा खरात हे विहारात आले। सकाळपासून अगदी त्यांनी सगळे संबंध दिवसभर विहाराच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या। एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व ज्यावेळेस धम्माकडे वळतंय तर खरोखर त्यामध्ये असं वाटतं की आम्ही जे कार्य करतो त्याचा आम्हाला चीज होऊ लागलं आहे। कारण धम्माकडे तरुण मंडळी वळणं हे अत्यंत आवश्यक आहे। कारण कालेन धम्म सवनं एतं मंगलमोत्तमं। ज्यावेळेस आपण धम्म ऐकतो, ज्यावेळेस धम्म ऐकण्याचा काळ संधी आपल्याला मिळते त्यावेळेस आपलं मंगल झाल्याशिवाय राहत नाही। चारिकाविषयी बोलायचं म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये बहुतेक चारिका होतच नाही। प्रथमतः ही चारिका काय भानगड आहे मी सांगतो। भगवान बुद्धांनी 2567 वर्ष होत आहेत आपणाला धम्म देऊन। भगवान बुद्धाने चारिकेला पिंडपात भिक्षाटन यास अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। भगवंतांनी सांगितलं की भिक्षुंनो, तुम्हाला जे काही मिळेल ते तुम्हाला वृक्ष शिळं पाकं जे जे लोक वाढतील त्याच्यावर तुम्ही उदरनिर्वाह करायचा आहे। तुम्हाला विहार नाही मिळालं तर तुम्ही झाडाखाली खुल्या आकाशामध्ये तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करायचं आहे। तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचे चिवर अंगावर नाही मिळाले तर तुम्ही स्मशानातले कपडे, फाटलेल्या चिंध्या, ज्याला की दूतांगधारी असं म्हणतात, 13 प्रकारचे दूतांग आहेत, ते तुम्ही परिधान करा। आणि तुम्हाला जर आजारपण आलं तर तुम्ही मात्र झाडपाल्याचं औषध हे घेऊन स्वतः तुम्ही त्या औषधाने बरंच व्हायला पाहिजे। आणि योगायोगाने जर तुम्हाला चांगलं विहार मिळालं, चांगलं भिक्षान्न ताजं मिळालं, मिष्टान्न मिळालं, औषधं चांगलं उपासक उपासिकांनी दिले तर हे तुमचं अधिकचा लाभ आहे। हा तुमचा सद्धम्माचं फळ आहे। तर या अनुषंगाने भगवंतांनी ही जी चारिका सुरुवात केली। भगवंत कपिलवस्तूला गेले, बऱ्याच काळाने बऱ्याच निरोपानंतर ते आपल्या घरी गेले, स्वदेशी परतले। आणि सुरुवात काय केली तर सुरुवात चारिकेपासून केली, भिक्षाटनापासून केली। आणि तेही दीन दलित जे चांडाळ वस्ती आहे तिथून त्यांनी भिक्षा मागायला सुरुवात केलेली। आणि हे सगळं बघत असताना राजा सिद्धोधन मोठी दुःखी होतात, कष्टी होतात आणि खेदाने बोलतात की मी एवढा मोठा राजा आहे, मी तुझ्या 500 भिक्षूंना भोजन देऊ शकत नाही का, भोजनदान देऊ शकत नाही का, तू का माझा अपमान केला इथं भिक्षा मागू। भगवंत उत्तर देतात की मी तुमचा मुलगा नाही, मी बुद्धाचा मुलगा आहे।
मी शाक्य वंशीय नाही आहे, तर माझा परंपरा बुद्धातून आहे. जे बुद्ध झालेले आहेत, जे बुद्ध होत आहेत किंवा आहेत, त्यांची परंपरा हीच आहे की भिक्षा मागून खाणे. आणि भिक्षा मागून खाणं हा आमचा धर्म आहे. तुमचा राजधर्म शाही जेवण आहे. जर तुम्ही मला सन्मानाने बोलवलं तरच मी तुमच्याकडं जेवायला येईल, माझ्या भिक्षू समावेत. नसता 5 घरं मागणं हा विनय आहे बुद्ध धम्माचा. आणि हा विनय मी थायलंडमध्ये 1990ला ज्यावेळेस मार्शल आर्टशी संबंधित होतो, तिथं मॉय थाई नावाचा प्रकार आहे मार्शल आर्टचा, ते शिकण्यासाठी गेलो. योगायोगाने मी पूजनीय महातेरो बोधीपालो बनते यांच्याकडे वट महाधातमध्ये राहिलो. आणि त्यांच्या चीफ मॉन्कनी मी सहज बाहेर असताना, फिरत असताना सकाळी माझ्या हातात भिक्षापात्र दिलं आणि मी त्यांच्या दिशेने चालू लागलो. आणि तेथील ती भिक्षा चारिका बघून अगदी माझं तन मन अगदी सकारात्मक कंपायमान झालं. आणि तिथून आल्यानंतर मग मी ठरवलं की मी 15 दिवसासाठी का होईना चिवर घेतलं पाहिजे. आणि धम्म तिथे आहे तो इथं लोकांना सांगायला मी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मी विशुद्धानंद बनतेकडे लेणीला गेलो. तिथं अंगावर चिवर घेतलं. 15 दिवसासाठी चिवर मी तयारी करून 15 दिवसाची गेलो, परंतु 1 महिना चिवरमध्ये राहिलो. आणि सतत 6 महिने मी केशवपन करत होतो. वाकळे साहेब साक्षीत आलं की तेच मला म्हणायचे की केशवपन करणं सोडून द्या, आता तुम्ही गृहस्थीमध्ये आले, बाबासाहेबाच्या विचाराची परंपरा आपल्याला पुढं न्यायची. मी सांगायचो की बाबासाहेब आणि बुद्ध परंपरा एकच आहे. शेवटून बाबासाहेब व बुद्धाला शरण गेले. आणि आपलं कल्चर, बुद्धिस्ट कल्चर हे जोपर्यंत आपण इथं रुजवत नाही तोपर्यंत जातीभेद, धर्मभेद, एकमेकाचा द्वेष, एकमेकाचा तिरस्कार आपण सातत्याने जोपासत असतो. आपल्याला जे भगवंतानी शुद्ध चित्त, काया वाचा चित्ताने चित्त निर्मळ करून आपल्याला राहायला सांगितलं, शिकायला सांगितलं, तर आपण हा छोटासा प्रयोग चारिकेने नियमित आपल्याकडे चारिका होत असते. तक्षशिला बुद्धविहाराच्या माध्यमातून देवळाई चौक ते सातारा गाव हा सगळा आमचा परिसर, तिकडे दर रविवारी 4 घरं चारिका करतात. म्हणते आपल्याला आरक्षित करतात. आरक्षित करणे म्हणजे काय की आपले 6 इंद्रिय अगदी आपण कुशलपणाने त्याच्यावर ताबा मिळवणे, आपल्या चित्तावर ताबा मिळवणे. चक्षु इकडं तिकडं आपले गेले नाही पाहिजे. खालीच 2 फुटाच्या अंतरावर आपण बघत पुढे चालायचं. आणि जे आमच्यासोबत चारिकाला मदत करतात भिक्षूंना, ते सुद्धा हे विनय पाळण्याचा प्रयत्न करतात. भिक्षू काय करतो तर भिक्षापात्र हृदयापाशी ठेवतो की हे दान आहे, या दानावर माझ्या शरीराचं संगोपन होणार आहे. आणि हे पिंडदान आहे. भगवंतानी म्हटलेलं आहे की हे राष्ट्रीय पिंडदान आहे. म्हणजे राष्ट्राच्या अन्नावर मी जगत आहे. ज्या अर्थी मी राष्ट्राच्या अन्नावर जगत आहे त्या अर्थी माझंही काही कर्तव्य आहे राष्ट्रासाठी करणं, या देशासाठी करणं, या समाजासाठी करणं. आणि ज्या वेळेस आपण बघतो की पहाटे 4 वाजता उठले सगळे, 4 वाजेपासून तयारी करतात. 2 दिवस अगोदर त्यांना माहिती की भिक्षू येणार आहेत आपल्याकडे. कुशल चित्ताची निर्मिती होते. 4 वाजता पहाटे उठून अंघोळ स्नान करून सडा रांगोळी टाकून आणि अत्यंत गाथा अशा भगवंताच्या लावून ते सगळे चारिकेसाठी टेबल मांडतात घरोघर. आणि प्रत्येक घरी भिक्षू जातात आणि त्यांना आशीर्वाद देतात. तर हा आशीर्वाद ही पुण्याची कमाई आहे. आणि दान पारमिता जी आहे ही प्रचंड प्रबळ होते. हळूहळू दान करायला माणूस शिकतं. तर या चारिकेमध्ये भिक्षूला अन्न देतात, भोजन, त्याचसोबत फळदान देतात, त्याचसोबत अष्टपरिष्कार
म्हणजे ज्या वस्तू आपल्याला नित्याच्या वापरासाठी असतात भिक्षूसाठी त्या देतात आणि बुद्ध धम्माची ही परंपरा पुढं नेण्याचं फार मोठं काम करतात। आणि आम्ही असा पायंडा केलेला आहे की जे चारिका करतात, जे चारिकेसाठी घरं तयार असतात, त्यांनी विहारात इथे कंपल्सरी आलं पाहिजे। बुद्ध बाबासाहेबांसाठी पुष्प आणलं पाहिजे, रामाईला पुष्पहार आणि बाबासाहेबाला पुष्पहार आणला पाहिजे। आणि जेवढे तुम्ही निर्मळ चित्ताने येतात तेवढेच निर्मळ पांढऱ्या शुभ्र वस्त्राने येतात आणि आपले चित्ताचं परिवर्तन होतं। येणाऱ्या आपल्या पिढीला आपला धम्म कळतो, सदाचार कळतो आणि या धम्माचं सांस्कृतिक फार मोठं संक्रमण या परिसरामध्ये या माध्यमातून होत आहे असं मला वाटतं। कारण आपल्याला लक्षात येतं की आपल्या सातारा परिसरातले लोक धम्मावर चांगलं बोलू शकतात। धम्माच्या गाथा चांगल्या पद्धतीने पाठ आहेत, मोठमोठ्या गाथा, आणि कोणत्याही विचाराला लवकर आत्मसात करतात। आणि आपल्या विविध कार्यक्रमामध्ये वाढदिवस असेल, अंत्यसंस्कार असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये आपला समाजाचा विनय, सातारा परिसराच्या लोकांचा विनय हा धम्माचा दिसून येतो। बाकी लोकांना सांगावं लागतं की गुडघेवर बसा, त्रिवार अभिवादन करा, डोकं जमिनीला लावा, आणि आपल्याला मात्र हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे। कारण अत्यंत हिरिरीने 90-91 पासून आपण काम करतो। भिक्षू इथं आणून धम्म शिकण्याचा आपण प्रयत्न करतो आहे, लोकांना धम्म शिकवतो आहे, आपण चिंतन करतो आहे धम्माचं, त्याच्यावर आचरण करतो आणि आपण आचरण करून एक दिवस नक्कीच आपण सगदागामी अनागामी अरहंत पदापर्यंत लोकांना घेऊन जाऊ। आणि बरेचसे पोलीस डिपार्टमेंटचे लोक, ACP सन्माननीय वामनराव खरात असतील, रोडे साहेब असतील, CR रोडे, तुमचे गडलिंगे साहेब असतील, हे ज्यांनी की लाठीकाठी चालवली लोकांवर, ते आज विहारात येतात, सेवा देतात, झाडलोट करतात आणि ध्यान धारणा हे नियमित करतात। त्यांनी मोठमोठे शिबिरं करून आलेत, सत्तीपटांपर्यंत रोडे साहेबांनी केलं आहे। ते हे खरोखरच वाटतं की हे सगळं मला श्रेय देऊ नका, हे सगळं आपण सगळ्याचं काम आहे। कोणाला एकाला श्रेय दिलं, रावसाहेबांनी मला श्रेय दिलं, परंतु आपण सगळ्याला श्रेय द्यायचं आहे। एकाला पर्टिक्युलर आपण नाव घेतलं, त्याला मोठं केलं किंवा त्याला मोठं करण्याचा, त्याला मोठं म्हणण्याचा प्रयत्न केला, आपलं संघटन तुटतं। म्हणून आपण आपलं संघटन कसं वाढेल, प्रत्येक जणाचा या विहारामध्ये सहभाग आहे। रेती दिली, खडी दिली, पैसे दिले, 1 रुपया का होना श्रद्धाभावाने लोकांनी दिलेला आहे, म्हणून हे विहार इथं उभं आहे। आणि पिढ्यानपिढ्या हे आम्ही चालवलेला पायंडा, रावसाहेबांनी केलेली सुरुवात अध्यक्षपदाची, ती शेवटपर्यंत ही पायंडा हा चालत राहील आणि ही परंपरा लोक जोपासतील अशी आशा बाळगतो लोकांकडून आणि थांबतो। सगळ्याचं धन्यवाद मानतो। धन्यवाद दादा, तुमचं देखील धन्यवाद। थँक्यू। नमो बुद्धाय, जय भीम। प्रत्येक जणाचा या विहारामध्ये सहभाग आहे। रेती दिली, खडी दिली, पैसे दिले, 1 रुपया का होना श्रद्धाभावाने लोकांनी दिलेला आहे, म्हणून हे विहार इथं उभं आहे। आणि पिढ्यानपिढ्या हे आम्ही चालवलेला पायंडा, रावसाहेबांनी केलेली सुरुवात अध्यक्षपदाची, ती शेवटपर्यंत ही पायंडा
हा चालत राहील आणि ही परंपरा लोक जोपासतील अशी आशा बाळगतो लोकांकडून आणि थांबतो. सगळ्याचं धन्यवाद मानतो. धन्यवाद दादा, तुमचं देखील धन्यवाद. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम.